सध्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही तालुक्यातील मेंढाकला या गावात महत्वाची मुळाची बाब, आज लोकसभेची निवडणूक. मात्र या मेंढाकला गावातील संपूर्ण नागरिकांनी या लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला आहे. या निवडणुकीवरती नेमका हा बहिष्कार कशासाठी? या लोकसभेला या संपूर्ण गावकऱ्यांनी मतदान का बरं केलं नाही? चला तर आपण जाणून घेऊया थेट गावकऱ्यांकडून. आपल्यासोबत आहेत मेंढाकला गावचे आदित्य मुंजे. आपण यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या लोकसभेच्या निवडणुकीला या संपूर्ण मेंढाकला गाववासियांनी मतदान का बरं केलं नाही. दादा, गावाची समस्या म्हणजे मोस्टली गाव, आमच्या गावाला मोस्टली गाव. त्याचप्रमाणे गेल्या कमीत कमी 50 ते 60 वर्षापासून गावाला स्मशानभूमी पण नाही. आमच्या महत्त्वपूर्ण मागण्या होत्या की जसं महसुली गावाला महसुली गावाचा दर्जा असणं आणि गावासाठी स्मशानभूमी असणं. त्याचप्रमाणे जी भूखंड धारक आहे, जसं स्वामित्व योजनेमधून काही भूखंड धारकांना त्याचा पट्टा देण्यात आला, पण त्याच्यामधलं जे वंचित राहिले त्यांना सुद्धा देण्यात यावं भूमिका यासाठी. त्या आमच्या अशा महत्त्वपूर्ण मागण्या होत्या. त्याच्या अनुषंगाने आम्ही गेल्या अनेक 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे आणि याच्या आधी सुद्धा आम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सर्वच निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. पण अजूनही शासनाला त्याच्यामध्ये जाग आली नाही. मी मागच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला बहिष्कार टाकलं तरी शासनाने याकडे लक्ष दिलं नाही. याच्याकडे लक्ष दिलं नाही. वारंवार कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही स्मरणपत्र दिलं. तहसील लेवलला पण संबंधित जेवढे पण विभाग आहेत, म्हणजे या विषयाच्या संबंधित जेवढे पण विभाग आहेत सगळ्या विभागांना स्मरणपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे पाठपुरावा करण्यात आला. तरी सुद्धा आम्हाला असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये दप्तर दिरंगे तत्व, म्हणजे याच्याकडे जाणून बुजून एक दुर्लक्ष केलं जातं या प्रकरणामध्ये. अशा बाबी याच्यामध्ये लक्षात आल्या. म्हणजे बघा तर या संपूर्ण मेंढाकला ग्रामवासियांचं असं म्हणणं आहे की विशेष म्हणजे नकाशावरतीच गावाचं नाव नाही. मुळात संपूर्ण गावकऱ्यांनी या जी लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीवरती मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. हा नेमका बहिष्कार कशासाठी आहे? आमच्या गावाला महसूल दर्जा न मिळाल्यामुळे हा बहिष्कार टाकलेला आहे आणि आमच्या गावाला मशानभूमी पण नाही आहे, त्याच्यासाठी पण टाकलेलं पत्र आहे. दिले. तुमच्या गावातील नेमकं मतदार किती आहे? म्हणजे तुमच्या गावात किती मतदार आहे? 600 650 600 650 मतदार आहेत. म्हणजे गावातल्या 600 650 लोकांनी या लोकसभेच्या निवडणुकीला मतदान केलं नाही. दर्जा नाही. म्हणजे तुमचं गाव भारताच्या नकाशावरच नाही आहे की काय? नाही, भारताच्या नकाशात नाही. म्हणजे नाही, म्हणजे भारताचे नागरिक असून आपल्या संपूर्ण गावाचं नाव हे भारताच्या नकाशावरच नाही. फक्त नागरिकत्व आहे आम्हाला. फक्त नागरिकत्व आहे. पण आमचं परिपूर्ण काम होत नाही. ज्या दिवशीपर्यंत परिपूर्ण काम होत नाही त्या दिवशीपर्यंत आमच्या पूर्ण गावकऱ्यांचा येणाऱ्या सर्व निवडणुकीवरती बहिष्कार करण्यात. आपण या ठिकाणी संपूर्ण मेंढाकला या गाववासियांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो. दर्जा असतो आणि गाव हा भारताच्या नकाशावर असायला पाहिजे. मुळात ज्या गाववाल्यांचा भारताच्या नकाशावरती नाव नाही त्या नागरिकांनी मतदान का करायचं असं संपूर्ण ग्रामस्थांनी या ठिकाणी दर्शवलं आहे. मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही या संपूर्ण मेंढाकला ग्रामवासियांनी बहिष्कार दर्शवला होता. मात्र याकडे कुठल्याही प्रशासनाची शासनाची लक्ष गेली नाही. मुळात येणाऱ्या भविष्यात ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकीवरती संपूर्ण गावकरी बहिष्कार दर्शवतील असं संपूर्ण गावकऱ्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलं. जर संपूर्ण या गावाला जर हक्क जे या गावकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या जर पूर्ण करण्यात आल्या नाही तर येणाऱ्या भविष्यातल्या संपूर्ण निवडणुकीवर हे संपूर्ण गावकरी मतदानावर बहिष्कार टाकतील. चला तर शासन याकडे लक्ष देतो काय बघूया.